चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका सरळच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 चेंडू 3 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे अनिकेत. हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावांचा खेळ राहिलाय. चौथा चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण. 4 चेंडू 5 धावा. पहिला गोलंदाज अनिकेत. 5वा चेंडू मोठा फटका ऑफ साइडला. चेंडू फेकी होते तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 5 चेंडू मध्ये पर्यंत आतापर्यंत 6 धावा पूर्ण. शेवटचा चेंडू पहिल्या शतकातला अनिकेत गोलंदाजी मार्कवर आहे. ओमकार हलक्या हाताने खेळून काढला चेंडूला ट्रॅव्हल होतं डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावासाठी. 1 ओव्हरच्या समुद्राच्या संघाची टोटल धावसंख्या होते 7. कडून वैयक्तिक पहिला व सांघिक दुसरं शतक हातात असताना नितेश. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. फलंदाजाला काही चेंडू समजला नाही आहे. डॉट 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 निघालाय. दुसरा चेंडू अतिरिक्त धाव. ऑन साइडला वाईट. चेंडू भरून निघालाय. 1 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा ऑफ साइडला प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी झाली आहे. 1 धाव घेण्यात यश प्राप्त झालंय ओमकार यांना. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात. टोटल धाव संख्या होते 9. तिसरा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. सुंदर फटका डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 3 चेंडू 10 धावा. एकेरी धावाने संघाची वाढती धाव संख्या होत असताना 10. 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे नितेश. दोन्ही सलामीवीर फलंदाज हलक्या हाताने खेळपट्टीवरती खेळून काढलाय चेंडूला. 1 धाव पूर्ण. 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. सुंदर गोलंदाजी मोरगाव चॅलेंजर्स यांच्यातर्फे पाहायला मिळाले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. दुसऱ्या शतकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नितेश गोलंदाजी मार्कवर फलंदाजी मार्कवर आहे. साहिल मोठा फटका ऑफ साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी झाली आहे. फलंदाज माघारी परततोय रनआउटच्या दिशेने डगआउटच्या दिशेने. फलंदाज दिलीप. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या शतकातला नितेश. पुन्हा एकदा साहिल हलक्या हाताने खेळून काढलाय. गुड कॅच. विकेटचं पतन. साहिल माघारी परततो डगआउटच्या दिशेने. म्हणावे लागेल नितेश यांची. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये त्यांनी 4 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्यात. उर्वरित 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. यावेळी गोलंदाजी मार्कवर आहे जोगित पाटील. तिसरा शतक हाताळत असताना हलक्या हाताने खेळून काढलाय. पंचांचा निर्णय. 9 चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव देखील पूर्ण. यावेळेला काय घडलंय. आव्हान केलंय पंचांच्या निर्णयाला.
9 चेंडूवरती 2 धावा धावून काढल्यात आतापर्यंत. 0 चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात जोगित पाटील यांनी. अतिरिक्त 3 धावा पाहायला मिळाल्या. 14 धावा खेळपट्टीवरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा. आतापर्यंत पहिलाच चेंडू हाताळत असताना जोगित पाटील पुन्हा एकदा सुंदर चेंडू खेळपट्टीवरती. चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय दिलीप यांनी. 1 धाव घेण्यात यश. 15 धावा. 1 चेंडू 15 धावा. यावेळेला नवीन फलंदाज मार्कवर हंटर. दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला कट केलाय ऑफ साईडच्या दिशेने. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळत असताना जोगित पाटील. दिलीप स्ट्राईकवर. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळपट्टीवरती काढून 1 धाव पूर्ण. सुंदर गोलंदाजी, सुंदर टप्पा खेळत असताना जोगित पाटील. 3 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा मिस. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय वाईट. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा जोगित पाटील यांच्यातर्फे पाहायला मिळाला. अठरा धावा. 3 चेंडू शिल्लक. थोडंसं महागडं शतक पाहायला मिळत आहे जोगित पाटील यांच्यातर्फे. आणखी एक अतिरिक्त धाव. त्या अतिरिक्त धावावरती 22च्या स्वरूपात आणखी एक धाव. आणखीन 2 अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्या. असे टोटल धाव संख्या होते 20. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्या जोगित पाटील यांनी. अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. फुलटॉस चेंडू. मोठा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जयेश. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडंसं प्रेशराईज झालाय जोगित. फुलटॉस चेंडू हाताळला. मोठा फटका देखील मारला होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जयेश यांच्या मार्फत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. तिसऱ्या शतकातला जोगित पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीसाठी आहे हिमांशू. हलक्या हाताने कट केलाय चेंडूला ऑफ साईडला. 1 धाव. 22 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. दिलीप फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा इनसाइड एज. 1 धाव पूर्ण. उर्वरित 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 23. गोलंदाजी मार्कवर मोरगाव चॅलेंज संघाकडून शेवटच्या शतकाला हाताळत असताना आफताब. त्याच्यावर देखील जिम्मेदारी असेल की कुठेतरी स्कोअरला रोखवतो का. हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आफताब. 24 धावा. 1 चेंडू 24 धावा. यावेळेला स्ट्राईकवर आहे हिमांशू. आफताबवरती जिम्मेदारी असेल कुठेतरी स्कोर बोर्ड. आणि मोठा फटका. ड्राईव्ह केला चेंडूला. क्षेत्ररक्षण फंबल झालाय. चेंडू ड्राईव्ह होतो. 4 धावांसाठी चौकार. चार धावा. मोठा फटका हिमांशू यांच्याकडून पाहायला मिळाला. 28 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडूला. यावेळेला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत हाताळलाय. अफताब याने 3 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात. ओव्हरऑल
धाव संख्या होते 29. 3 चेंडू शिल्लक. चौथा फटका. सुंदर चेंडू आत आलाय. चेंडू फलंदाजाला काही समजलं नाही. क्लीन बोल्ड. स्वतः कर्णधार फलंदाजी मार्कवर. शेवटच्या 2 चेंडू शिल्लक. पाहिजे कशा प्रकारची खेळी हाताळतोय मंथन. आफताब. सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे. 1 धाव. शेवटच्या शतकातला शेवटचा चेंडू शिल्लक. आफताब. यावेळेला हिमांशू आहे. हिमांशूने सुंदर फलंदाजी केली. 1-4 त्यांच्या बॅटीतून आलाय. पायाचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळतात. पुन्हा एकदा चेंडूला ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण अंकित यांचा आणि फेकी झाली आहे रनआउटच्या दिशेने. विकेट. सामना MCC वर्सेस न्यामा बॉयज. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस का बॉस जवळ यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. जंगली रनी में RPL 12 टूर्नामेंट में 1,07,00,000 रुपए जीते हैं। जीता हुआ पैसा तुरंत मेरे बैंक में पहुंचना है। न्यामा बॉयजने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30च्या आतमध्ये. 30च्या आतमध्ये. आयोजनाबद्दल काय सांगाल तुम्हाला? आयोजन कसं वाटलं आहे इकडे संघाचं? आयोजन खूप चांगलंच केलंय. ग्राउंड पण खूप छान आहे. थँक्यू. आपला निर्णय काय असतं जर आपण नाणेफेकीचा कॉल जिंकला असतं तर? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता तुमच्या अगेन्स्ट कॉल आलाय तर कशा प्रकारचा फलंदाजी असेल? काय किती धावापर्यंतचा खेळ आपण मांडाल? काय नाही, पोराने 100% दिलं तर होईल. चांगलं आहे. आपलं आयोजन कसं वाटतंय? तुम्ही आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन चांगलंच आहे. चला तर थँक्यू. नाणेफेकीचा कॉल जिंकून न्यामा बॉयजने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आव्हान केले MCC संघाला. चालू असलेला सामना मोरेगाव चॅलेंजर्स वर्सेस सायसा 11. एक चेंडू 2 धावा. आतापर्यंत फलंदाजी साठी आहे सोनू. आफताब. दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळपट्टीवरती खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. 2 चेंडू 3 धावा आतापर्यंतचा खेळ झालाय मोरगाव चॅलेंजर्स संघाला. 31 धावांचं आव्हान केलंय. कशा प्रकारची फलंदाजी राहते? पुन्हा एकदा सुंदर चेंडू. त्या चेंडूला सन्मान दिलाय. ऑन साईडला खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण. इकडे धावाने संघाची टोटल धाव संख्या होते 3 चेंडू 4 धावा. गोलंदाजी मार्कवर आहे अंश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. तितका चांगला सन्मान दिलाय सोनू याने. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सोनू. 4 चेंडू 5 धावा. पाचवा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही. फलंदाज बीट होतो. 1 डॉट चेंडूची सांगता होत असताना चेंडू भरून निघालाय.
5 चेंडू 5 धावा. सुंदर गोलंदाजी अंश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. गोलंदाजी मार्कवर अंश आफताब. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 1 ओव्हरच्या संघाची टोटल धावसंख्या होते 6. एकेरी धावाने धावसंख्या झालेली 6. तर संघाची धावसंख्या होते 6. सुनील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरे शतक हातात असताना सुनील आफताब दोन्ही सलामीवर फलंदाज. फलंदाजी मार्कवर हलक्या हाताने सुंदर चेंडू. त्या चेंडूला टॅपच्या सहाय्याने डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 1 चेंडू 7 धावा. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय शाईशा 11 संघ. विकेट आतापर्यंत आनंद नाही आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना खेळत असताना दोन्ही फलंदाज सलामीवीर. दुसरा चेंडू क्षेत्ररक्षण सजवत असताना दुसरा चेंडू. गोलंदाजी मार्कवर आहे सुनील. यावेळेला 9 अतिरिक्त धाव. थोडंसं प्रेशराईज झालाय गोलंदाज. एका वंतर धाव पाहायला मिळाली. 8 धावा. 1 चेंडू 8 धाव. यावेळेला मोठा फटका. चेंडू सरळ चाललाय बाहेर. विकेटचं पतन. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जोगित पाटील. 2 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत हाताळल्यात. कशा प्रकारची फलंदाजी करतोय जोगित पाटील पाहायचंय. एक थोडंसं जिम्मेदारीचा फलंदाज आणि मोठा फटका ऑन साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 चेंडू सुंदर 1 धाव घेण्यात यश. 3 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात. 3 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्ची केल्यात. सुंदर गोलंदाजी. तितका चांगला फटका देखील सुंदर होता. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शाईशा 11 संघाकडून. चौथा चेंडू हाताळत असताना सुनील. पुन्हा एकदा मोठा फटका ऑफ साइडला. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 4 चेंडू 10 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक दुसऱ्या शतकातला. पुन्हा एकदा जोगित पाटील फलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. आणखी 1 डॉट चेंडू येत असताना 5 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका. सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी झाले आहे. आणखी एक फेकी मध्ये ओव्हर थ्रोच्या मार्फत 1 अतिरिक्त धाव. 2 धावा आता आल्यात. ओव्हर टोटल धाव संख्या होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. यावेळेला नवीन गोलंदाजी मार्कवर आहे साहिल. वैयक्तिक पहिलं व तिसरं सांघिक शतक हातात असताना 2 ओव्हरच्या संख्येत आतापर्यंत 12 धावा हाताळल्यात. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. मोरेगाव चॅलेंजर्स या संघाला. पहिला चेंडू आफताब सलामीवीरचा फलंदाज. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय. सुंदर चेंडू. त्या चेंडूला सन्मान देत असताना टॅपच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण. 1 चेंडू 13 धावा.
आतापर्यंत बॉल टू रनचं समीकरण आपल्याला पाहायला मिळाले मोरेगाव चॅलेंजर्स या संघाकडून. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्यांचा सातत्याने राहिला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे साई 11 संघाकडून. दुसरा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे साहिल. जोगित पाटील मोठा फटका ऑन साईडला, सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा फेकी झाले तोपर्यंत एक धाव पूर्ण. 2 चेंडू 14 धावा. उर्वरित 10 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता मोरेगाव चॅलेंजर्स यांना. मोठे फटके सातत्याने पुन्हा खेळावे लागतील. 4 चेंडू ट्रॅव्हल करावा लागेल. आफ्ताब पुन्हा एकदा ऑफ साईडला कट, मोठा फटका, सुंदर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. प्रयत्न त्यांचे एफर्ट्स फुल आहेत, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण कारणामुळे 4 काही ट्रॅव्हल होत नाही आहे. 3 चेंडू शिल्लक. साहिल यांची सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. चौथा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका ऑफ साईडला. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुंदर आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आतापर्यंत साहिल यांनी. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आफ्ताब सलामीचा फलंदाज पाहायचा आहे. मोठा फटका आता येतो का? मोठा फटकाचा प्रयत्न. चेंडू यावेळी निघून चाललाय 4 धावांसाठी. चौकार. एक सुंदर फटका पाहायला मिळाला आफ्ताब यांच्या बॅटीतून. आता संघाची वाढती धावसंख्या होते 20. उर्वरित 7 चेंडूचे खेळ शिल्लक. 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. सुंदर फलंदाजी आफ्ताब यांची. ओपनिंगचा फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवरती टिकून राहिला आहे आणि एन मुवमेंटवरती त्यांनी 4 धावा आपल्या संघाला कमबॅक करून दिले आफ्ताब यांनी. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे साहिल यांचं. 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. साहिल पुन्हा एकदा आफ्ताब फलंदाजी मार्कवर. याला पुन्हा एकदा मोठा फटका. डिक्लर थोडासा मिस झालाय. 4 धावांसाठी 1 डिक्लर, 1 धावा आले. 21 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या होते 21. विजय. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आतापर्यंत आवश्यकता आहे मोरेगाव चॅलेंजर्स संघाला. त्याचप्रमाणे दिलीप यांच्यावरती देखील रितेश गोलंदाजी मार्कवर. त्यांच्यावर देखील जिम्मेदारी असणार आहे की 6 चेंडूमध्ये 10 धावा त्यांनी रोखायच्या आहेत आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर. या ठिकाणी दोन्ही फलंदाज देखील मोठे फटके मारायचा जाणतात, कारण आफ्ताब हा ओपनिंगचा फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवरती टिकून आहे. त्याचप्रमाणे वन डाऊनचा फलंदाज जोगित पाटील हे देखील मोठे फटके खेळणं जाणतात. रितेश यांच्यावरती देखील एक मोठी जिम्मेदारी सोपले पाहिजे. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू हलक्या हाताने चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय, कट केलाय. 1 धाव पूर्ण. लेवलला स्ट्राईकवर आहे जोगित पाटील. खेळ आतापर्यंत ठरलाय 22. 9 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावा. थोडासा अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये. मोठा फटका ऑन साईडला. सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी झाले. 1 धाव पूर्ण होते तोपर्यंत. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात रितेशांनी. आतापर्यंत 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. थोडासा प्रेशर आहे मोरेगाव चॅलेंजच्या फलंदाजांवर. आफ्ताब आतापर्यंत आफ्ताबने 4 मारून उर्वरित सुंदर फलंदाजी हाताळले. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. फलंदाजी मार्कवर आफ्ताब. चेंडूला मोठा फटका ऑफ साईडला केला. गॅपमध्ये होता. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. सातत्याने सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला साई 11 संघाकडून. एक क्षेत्ररक्षणात विजयाच्या दिशेने निघून चाललाय साई 11 संघाकडून. 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. जोगित पाटील
बॅटी खालचा चेंडू, मोठा फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एक धाव पूर्ण. 25 धावांचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके मारावे लागतील जर मोरेगाव चॅलेंजर्सच्या संघाला विजयी करून द्यायचा असेल तर. आफताब सलामीवीरचा फलंदाज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज. फंबल झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण. विकेट झालाय. यावेळेला कुठेतरी पलटा झुकताना दिसतोय. दिसतोय सायशा एलेव्हन संघाकडून, कारण 1 चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता आहे. अतिरिक्त धाव त्यांना वाचवू शकतो, परंतु याला विकेटचा पतन. पुन्हा एकदा जोगेश पाटील माघारी परततोय. सायशा एलेव्हन विजयी ठरतोय. अभिनंदन त्या संघा. संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहे. नाणेफेकीचा कॉल. न्यामा बॉईज हा विजयी ठरलाय. प्रथम त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. MCC संघाला फलंदाजीसाठी आव्हान केलंय. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे.